राहुल गडपालेजी, तुम्हाला वाटतंय की आगामी काळामध्ये जर हीच भूमिका ठेवली, कॉम्प्रोमाइज करून चाला, थोड्या दिवसासाठी चाला, नाहीतर तुम्हाला तुमचं राजकीय अस्तित्व टिकणं अवघड आहे. कारण आज जे देशातले महत्त्वाचे राजकीय पक्ष होते, स्थानिक प्रादेशिक पक्ष होते, ते आज सत्तेच्या बाहेर आहेत. हीच परिस्थिती इतर पक्षांची होईल. त्या भीतीने आता अनेक पक्ष सरेंडर करतील. निश्चितपणे मला वाटतं की भीती आहेच लोकांमध्ये, आणि काँग्रेस असो किंवा भारतीय जनता पक्ष असो, कुठलाही राजकीय पक्ष, कुठला तरी प्रादेशिक पक्ष वाढावा, म्हणजे मग अशी जगताप ज्या पद्धतीने सांगत होते, तर अशा अँगलने कोणीही काम करत नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवणे आणि आपलं जे वर्तुळ आहे ते आपलं वर्तुळ मोठं करणे हेच टार्गेट घेऊन प्रत्येक पक्ष काम करत असतो. राहिला मुद्दा, जर समजा भारतीय जनता पक्षासारखा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसारख्या पक्षाला सोबत घेऊन जातोय आणि त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न करतो असं जर आपण मान्य केलं, तर त्यांनी ज्या प्रादेशिक अस्मितांच्या मुद्द्यावर, ज्या मराठीपणाच्या मुद्द्यावर राजकारण केलं आतापर्यंत, त्याला सपोर्ट असणार आहे का भाजपचा? म्हणजे आपण गेल्या काही काळात जर आपण ओव्हरऑल महाराष्ट्रातलं राजकारण बघितलं तर मराठी माणसाची स्थिती काय आहे, मराठी माणसाच्या विषयात, म्हणजे मराठी शाळा बंद होण्याचा मुद्दा असू दे, मराठी माणसाला मुंबईत जागा मिळण्याचा मुद्दा असू दे, तर या विषयावर कधीतरी भाजपसारखा पक्ष बोलणार आहे का? तो कधी बोलताना दिसत नाही. पण जे पक्ष या मुद्द्यावर बोलणं अपेक्षित होते ते भाजपसोबत सत्तेत आल्यानंतर ते पक्ष सुद्धा आपली प्रादेशिक अस्मिता पूर्णपणे बासनात गुंडाळून ठेवतात. आणि त्यामुळे तुम्ही भाजपमध्ये आहात तर तोपर्यंत तुम्हाला त्याचे जे काय आपण म्हणतो की तुम्हाला त्याचे जे बेनिफिट्स, मॉनिटरी बेनिफिट्स मिळवायचे ते तुम्ही मिळू शकता. ते तात्पुरत्या स्वरूपात तुम्हाला आता उपयोगाला येतील. पण जर पक्ष विस्तार आणि पक्ष मोठा करण्याच्या उद्देशाने जर ते प्रयत्न करत असतील, किंवा जर अस्मिता जपणं, भाषिक आणि प्रांतिक अस्मिता जपणं या अनुषंगाने जर विचार असेल, तर मला वाटत नाही की तो विचार फार दीर्घकाळ चालणाऱ्या अशा स्वरूपाचा विचार असू शकत नाही. कारण की भाजप हा पूर्णपणे सत्तेत राहण्यासाठी त्या मेकॅनिझमने तयार झालेला पक्ष आहे, आणि त्यासाठी RSS सारख्या संस्थेने अत्यंत मोठी, खूप वर्षांची, खूप सिस्टमॅटिक तयारी केलेली आहे. त्यामुळे ते काही खूप खुल्या मनाने आणि खूप मोठ्या दिलाने तुम्हाला जागा करून देतील असं काहीतरी प्रादेशिक पक्षांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी समजायचं काहीच कारण नाही. तुम्हाला ते ठेवणार नाहीत, तुम्हाला संपवतील, आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांना 100% भाजप आणायचं आहे. कोणालाही सोबत घेऊन चालतील आणि पुढे ते त्यांना वाढवतील, त्यासाठी मदत करतील वगैरे, असा जर कोणाचा दावा असेल तर माझं स्पष्ट मत आहे की तो त्यांचा भ्रम आहे. ठीक आहे, नवनाथ पर्यंत काहीतरी मुद्दा मांडायचा, मग उदय चांदपाटक सरांचे मला इथे क्लोजिंग कमेंट्स इथे घ्यायच्यात. नवनाथ, तुम्ही काहीतरी म्हणत होता थोडक्यात. फक्त राहुलजींनी जो उल्लेख केला की भारतीय जनता पार्टीने मराठी अस्मितेसाठी काय केलं, तर या मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा किंवा मराठी माणसाला मुंबईतच घरं देण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस एवढे प्रयत्न इतर कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केले नाही जे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केले. हे फक्त मला लक्षात आणून द्यायचं. दुसरी गोष्ट, जी प्रादेशिक अस्मितेचा आपण विचार करतो, आपण देश म्हणून एकसंघ राहण्यासाठी, म्हणजे असेतू हिमाचल, म्हणजे खाली केरळ, हिमाचलपासून रामेश्वरपर्यंत आपण देश म्हणून एक भावना जर का लोकांमध्ये जागृत होत असेल, आणि या दृष्टीनं भारतीय जनता पार्टी जवळपास 78% भूभागावर आता भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, आणि लोकांची भावना राष्ट्र प्रथम, देश प्रथम, नेशन फर्स्ट म्हणून जर होत असेल तर मला वाटतं त्याचंही स्वागत केलं पाहिजे. त्याच्याबरोबर प्रादेशिक अस्मितेला कुठेही ठेच न पोहोचवता हे काम भारतीय जनता पार्टी अतिशय प्रामाणिकपणे करते. त्याच्यामुळं आज बघा, जवळपास 78% भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलंय. कुठेही प्रादेशिक अस्मितेला धक्का न लावता सर्वांना सोबत घेऊन, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या मंत्राला सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी वाढत असेल, देश म्हणून एक राहण्याची भूमिका लोकांची वाढत असेल, तर त्याचंही स्वागत केलं पाहिजे. दुर्दैवानं काँग्रेसच्या काळामध्ये प्रादेशिक पक्षांना वाव मिळाला, संधी मिळाली, किंवा प्रादेशिक अस्मिता जपण्याचं काम काँग्रेसने केलं नव्हतं. त्याच्यामुळे उदयजी तानपाटकांनी जे विश्लेषण केले की काँग्रेसच्या नालायकपणामुळे हे सगळं झालं, तर अशा पद्धतीचं काँग्रेसची कारकीर्दच अशी राहिली होती की कुठेतरी भांडणं लावून द्यायची, छोट्या मोठ्या भाषिक वाद निर्माण करायचे, प्रांतवाद निर्माण करायचे, आणि सत्तेची पोळी बाळायची, फोडा झोडा आणि राज्य करा, हे काँग्रेसचं धोरण होतं. भारतीय जनता पार्टी सर्वांना सोबत घेऊन देश एकसंघ राहायला पाहिजे यासाठी प्रयत्न करते. ठीक आहे, तो मुद्दा ठीक आहे. नवनाथजी, आपला वेळ संपत चालला. मला उदय तानपाटकांना थोडासा वेळ द्यायचा आहे. उदय सर, आता मी मगाशी एक उल्लेख केला की जसं वन नेशन वन इलेक्शनची चर्चा सुरू, तसं वन नेशन वन पार्टी होईल का? कारण आता देशातल्या जवळजवळ 22 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. छोटे छोटे आणि इतर मोठे जे तिथले फॉर्मिडेबल स्ट्रेंथ असणारे पक्ष आहेत, ते एक तर त्यांची शकलं पडलीत किंवा ते विरोधी पक्षात जाऊन बसलेत. विरोधी पक्षातल्या आगामी काळात जर ममता बॅनर्जींचा पक्षही एकसंध राहिला नाही तर मला आश्चर्य वाटेल कदाचित, कारण सगळ्यांनाच सत्तेसोबत जायचं आहे. अनेक जण विकासासाठी सत्तेतल्या पक्षासोबत जात आहेत. त्यामुळे कुठे जातील राजकीय प्रादेशिक पक्ष, तिथले एक प्रकारे पॉलिटिकल इक्विलिब्रियम मेंटेन करतात, तिथला समतोल ते साधण्याचं काम तिथे करत असतात. जर ते नसतील तर प्रादेशिक राजकारण आगामी काळात जाईल कुठे? थोडक्यात
मला असं वाटतं की प्रादेशिक अस्मिता याच विषयावर जरा पुन्हा एकदा चिंतन झालं पाहिजे. मुळामध्ये लोकांमध्ये मी मतदारांबद्दल म्हणतोय की मतदारांना मुळामध्ये राज्यापुरतं आपण राहावं का किंवा भाषेपुरतं राहावं का अशा प्रकारचा विचार मतदारांमध्ये आहे फक्त का? भाषेचाच मुद्दा नसतो ना, प्रादेशिक अस्मिता कुठली असते. उद्या सर फक्त थोडंसं तुमच्या डिफर करतो. प्रादेशिक अस्मिता फक्त भाषेपुरतीच नाही ना, भाषा आहे, तिथला प्रांत आहे, तिथल्या प्रादेशिक समस्या आहे आणि मुळातच आपल्या घटनेचा हाच मुळात द ब्युटी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन लाईज देअर विदिन ना, की तिथे आपल्याकडे ती फेडरल स्ट्रक्चर आहे त्यातच येते. त्यामुळे तिथल्या स्थानिक पक्षांना तिथली असायला काय हरकत आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय पक्षाचा विचार करताना इथल्याही पक्षाने झाला तर समतोल साधेल. पण असंच व्हायला लागलं तर बिघडणार नाही का? नाही पक्ष असायला हवेत, याच्याबद्दल काही वादच नाही. मी मतदारांबद्दल म्हणतोय. मतदारांमध्ये मुळामध्ये प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा आता बलवान राहिलेला आहे की नाही, बलाढ्य होत आहे का नाही, ताकदवान राहिलेला आहे का नाही, याच्याबद्दलच मला जरा शंका आहे. पक्षांबद्दल नाही मला शंका, पक्षांचे काही प्रयत्न असतील सुद्धा, परंतु होतं काय की महाराष्ट्रासारख्या ठिकाणी कुठेही आता इतर दक्षिणेमधल्या राज्यामध्ये भाषा हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. लक्षात ठेवा, भाषा अस्मितेचा त्यांचा विषय असतो. आपल्याकडे तो नाहीये, महाराष्ट्रात नाहीये. महाराष्ट्रात अजूनही मराठी भाषा शिका म्हणून हातावाया पडायला लागतात आपल्याला. आम्ही फुकट क्लास लावतो म्हणून सांगलं तर महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे. त्यामुळे इथे प्रादेशिक पक्ष आता संपतीलच आता नीट हे झालं नाहीत तर. पॅटर्न बदललाय मतदारांचा आता. आणि मतदारांना मुळामध्ये राष्ट्रीय पक्ष असेल किंवा राष्ट्रीय पक्षाकडून आपलं काही भलं होईल राज्याचं असं मतदारांना वाटायला लागलेलं आहे. दुसरी गोष्ट, लोकप्रतिनिधी जे आहेत यांच्यामध्ये सुद्धा प्रादेशिक अस्मिता कितपत राहिली आहे. त्यांनाही सत्तेच्या वळचढीला जाऊन बसायचं आहे, त्यांनाही पैसा सत्ता याच्या भोवतीच राहायचं आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्यात काहीच करू शकत नाही. तुम्ही आता म्हणलात की ममता बॅनर्जीचा पक्ष फुटला नाही तर आश्चर्य वाटेल. ममता बॅनर्जी काय अनेक पक्ष फुटलेच की हो, ते सत्ते करता जे सत्तेत नाही ते फुटतच असतात. त्यामुळेच प्रादेशिक पक्षांचा असं असं तर राहील का, हाच आपला हा खरा आजच्या चर्चेचा मुद्दा होता. आणि आपण सगळ्यांनी याच्यामध्ये आपले विचार मांडले. खरं तर प्रादेशिक पक्ष संपत नाहीत, कुठल्याही पक्षाचं राजकारण संपत नसतं. एकेकाळी कम्युनिस्ट पक्ष देशभरामध्ये त्यांचं तिथे स्थान होतं, पण हळूहळू का होईना त्यांचे छोट्या छोट्या भागात का होईना त्यांचं अस्तित्व पॉकेट शिल्लक आहेत. त्यामुळे राजकारण कोणाचं संपत नसतं, पण ते आकसत चाललंय. प्रादेशिक पक्षांचं राजकारण आकसत चाललंय, हे मात्र आजच्या चर्चेतनं आपण नक्कीच सार काढू शकतो. पण आगामी काळात जर फक्त सत्तेत जाऊन बसणं हाच प्रादेशिक पक्षांचा अजेंडा राहिला तर मात्र हे राजकारण संपूही शकतं. अनेक प्रादेशिक पक्ष काळाचौकात संपले देखील आहेत, हेच चित्र बघायला मिळेल. सत्तेसोबत जाणं म्हणजेच विकासाचं राजकारण करणं, हे जे एक मिथक तयार झालंय, हे मिथक जर कायम राहिलं तर मात्र प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व संपेल. आणि मग एक प्रकारे एक राष्ट्रीय पातळीवरती कमकुवत झालेला काँग्रेस पक्ष सोबतच प्रादेशिक पक्षांसोबत मोठ बांधण्याचा केलेला प्रयत्न ज्याला फार यश येताना दिसत नाहीत, असं जर एक प्रकारे समीकरण राहिलं तर आगामी काळात ज्या प्रकारे भाजपचा हा यशाचा अवरोध देशभर आणि त्यांना देशभर यश मिळतं, त्याच्यानंतर फक्त एकच पक्ष हा स्ट्रॉंग म्हणून राहील आणि फक्त नावापुरते विरोधक राहतील की काय, अशी देखील परिस्थिती भविष्यात आली तर फार आश्चर्य वाटायला नको. पण तो समतोल राखला गेला पाहिजे. फेडरल स्ट्रक्चरचं आपल्या हेच सौंदर्य आहे, ते राखलं गेलं पाहिजे. प्रादेशिक पक्ष, प्रादेशिक अस्मिता, प्रादेशिक भूमिका या वेगवेगळ्या पातळीवरती मांडल्या गेल्या पाहिजे. आगामी काळात ते होईल की नाही हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. आजच्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल नवनाथ बन, प्रशांत जगतापजी, अनय जोगळेकरजी, राहुल गडपालेजी आणि उदय तानपाडकजी, आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. झी 24 तासावर आपण ही चर्चा सध्या इथेच थांबतोय. पुढच्या बातम्या आणि अपडेट्स झी 24 तासावर अशाच सुरू राहतील. तुम्ही बघत राहा झी 24 तास.